मित्रांनो, शेतकरी फक्त माल पिकवू शकतो, विकू शकत नाही, हा गैरसमज मोडून काढणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. सोलापूरचा बळी शेतात रात्रंदिवस राबायचा, पण स्थानिक मार्केटमध्ये दलालामुळे त्याला योग्य भाव मिळत नव्हता. एक दिवस त्याने ठरवले, मी माझा माल स्वतः थेट परदेशात विकणार. सुरुवातीला लोक हसले, पण बळीने हार मानली नाही. त्याने लॅपटॉप उघडला, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड IEC काढला, अपेडाकडे नोंदणी केली. त्यांनी सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर करून दुबईतल्या एका मोठ्या बायरला शोधून काढलं. त्याने मालाच्या गुणवत्तेवर काम केलं. शेतावरच सॉर्टिंग आणि पॅकिंगचं युनिट उभारलं. एका CHE एजंटला सोबत घेऊन विमानाचं बुकिंग केलं. बळीच्या शेतातला हा डाळिंब रात्री निघाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दुबईच्या लोकांच्या ताटात होता. आज बळी नुसता शेतकरी नाही, तर तो ॲग्रो ऑन्टरप्रिनर आहे. शेतीतून थेट परदेशात जाणारा हा रस्ता कठीण नक्कीच आहे, पण अशक्य नाही. सकाळी 6 वाजता सोलापूरच्या शेतातून दादा डाळिंब काढला. दुपारी 12 वाजता पॅक हाऊसमध्ये ग्रेडिंग आणि फायटो टेस्ट पास. संध्याकाळी 5 वाजता AC व्हॅनमधून माल मुंबई विमानतळाकडे रवाना. रात्री 11 वाजता कस्टम क्लिअरन्स आणि विमान टेक ऑफ. दुसऱ्या दिवशी सकाळी लंडनच्या मार्केटमध्ये भारताचा शेतमाल दिमाखात हजर. मित्रांनो, कधी विचार केलाय का, आपल्या महाराष्ट्राच्या मातीत सोलापूरच्या एखाद्या छोट्याशा गावात शेतकऱ्यांनी रक्ताचं पाणी करून पिकवलेलं लाल चुटूक डाळिंब जेव्हा 7 समुद्र पार करून लंडन किंवा दुबईच्या सुपर मार्केटमध्ये दिमाखात उभं असतं, तेव्हा त्याचा हा प्रवास कसा झाला असेल. शेतातल्या मातीपासून ते थेट परदेशी बाहेरच्या हातात जाईपर्यंत काय काय सोसावं लागतं या शेतमालाला. आज आपण पाहणार आहोत शेतमालाचा आंतरराष्ट्रीय प्रवास एका रंजक गोष्टीतून. या प्रवासाची सुरुवात होते आपल्या शेतातून, पण परदेशात जाण्यासाठी प्रत्येक डाळिंबाचं नशीब नसतं बरं का. परदेशी बाजारपेठेला हवा असतो इंटरनॅशनल स्टँडर्डचा माल. म्हणजे काय, तर डाळिंब दिसायला एकदम सुंदर चमकदार हवं, आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ते रेसिड्यू फ्री असावं. म्हणजेच त्यावर रासायनिक कीटकनाशकांचा अंश मर्यादेपेक्षा जास्त नसावा. शेतकऱ्याने पोटच्या मुलासारखं जपलेलं, ठिबकचं पाणी देऊन वाढवलेलं सर्वोत्तम डाळिंबच या जागतिक प्रवासासाठी निवडलं जातं. आता माल तयार झाला, पण जसं आपल्याला परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट किंवा विजा लागतो, तसंच आपल्या या डाळिंबालाही काही कागदपत्र लागतात. यासाठी आपला शेतकरी किंवा एक्सपोर्टर लॅपटॉप उघडतो आणि काही गोष्टीची तयारी करतो. पहिली गोष्ट कंपनीची नोंदणी आणि करंट बँक अकाउंट. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट IEC म्हणजेच इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, जो सरकारकडून मिळतो आणि या कोडशिवाय माल भारताबाहेर जाऊच शकत नाही. आणि तिसरी गोष्ट अपेडाकडे केलेली नोंदणी, जी शेतमाल निर्यातीसाठी अत्यंत गरजेचे आहे. हे सगळे कागदपत्र म्हणजे आपल्या डाळिंबाचा इंटरनॅशनल पासपोर्ट ठरतात. कागदपत्र तयार झाल्यावर डाळिंब पोचतं एका हायटेक पॅक हाऊसमध्ये. येथे डाळिंबाचं एका प्रकारे ब्युटी पार्लरच होतं. आधी त्याला स्वच्छ केलं जातं, मग वजनानुसार आणि आकारानुसार त्याची वर्गवारी केली जाते. एकाच आकाराच्या आणि वजनाची डाळिंब वातानुकूलित म्हणजेच एअर कंडिशनर बॉक्समध्ये शिस्तीत पॅक केली जातात. पण थांबा, इथेच त्यांची सगळ्यात मोठी परीक्षा असते. सरकारी प्रयोगशाळेतून अधिकारी येतात आणि मालाची तपासणी करतात. माल एकदम निरोग आहे ना, त्यावर कोणतीही कीड नाही ना, हे तपासून ते फायटो सॅनिटरी सर्टिफिकेट म्हणजेच वनस्पती आरोग्य प्रमाणपत्र देतात. ही परीक्षा पास झाली की डाळिंब प्रवासासाठी सज्ज होतं. बाहेर कडक ऊन असतं, तरीही आपल्या डाळिंबाला अजिबात घाम येत नाही, कारण त्यासाठी एक खास रेफर व्हॅन म्हणजेच चालतं फिरतं फ्रीज असलेली गाडी येते. या गाडीत बसून आपला माल थेट मुंबईच्या एअरपोर्ट कार्गो टर्मिनलवर पोहोचतो. येथे एंट्री होते CHE म्हणजेच कस्टम हाऊस एजंटची. हा एजंट कस्टम अधिकाऱ्यासमोर सर्व कागदपत्र सादर करतो. अधिकारी मालाची शेवटची पडताळणी करतात आणि सर्व काही योग्य असेल तर कस्टमकडून हिरवा कंदील मिळतो, ज्याला म्हणतात LEO लेट एक्सपोर्ट ऑर्डर. यानंतर डाळिंबाचे बॉक्स विमानामध्ये लोड केले जातात आणि झूम करत विमान आकाशात झोपावतं. काही तासांचा प्रवास करून विमान लंडनला उतरतं. तिथले कस्टम क्लिअरन्स पार करून हे डाळिंब तिथल्या एका पॉश सुपरमार्केटच्या शेल्फवर दिमाखात सजवून बसतं. जेव्हा एखादा परदेशी नागरिक ते डाळिंब हातात घेतो आणि काउंटरवर स्नॅक करतो, तेव्हा तिथले पाऊंड किंवा डॉलर थेट आपल्या भारताच्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात.
तर मित्रांनो, असा असतो शेतीतल्या मातीपासून ते थेट परदेशापर्यंतचा हा अभिमानास्पद प्रवास. हा प्रवास कठीण नक्कीच आहे, पण योग्य नियोजन आणि ज्ञानाच्या जोरावर आज महाराष्ट्रातील अनेक तरुण शेतकरी हे करून दाखवत आहेत. तुम्हाला हा प्रवास कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या शेतमालाच्या निर्यातीबद्दल अजून माहिती हवी आहे, मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.